Hello students, in that of the last video we studied about the aminolysis of alcohol. The next reaction we are going to study about the decarboxylation of the alpha amino acid. Firstly, what is the meaning of the decarboxylation? Decarboxylation means there is a removal of CO2 फ्रॉम कार्बोक्सिलिक ॲसिड. कार्बोक्सिलिक ॲसिडपासून काय रिमूव्ह आउट करायचा? CO2 रिमूव्ह आउट करायचा. त्याला आपण काय म्हणतो? डिकार्बोक्झायलेशन. बघा, रिमूव्हल ऑफ द CO2 फ्रॉम कार्बोक्सिलिक ॲसिड, दॅट इज कॉल्ड डिकार्बोक्झायलेशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द अल्फा अमिनो ॲसिड? अल्फा अमिनो ॲसिड म्हणजे काय? बघा, तर पहिल्यांदा कार्बोक्सिलिक ॲसिड आपण कसा रिप्रेझेंट करतो? RC डबल बॉन्ड OOH. आता हा आर म्हणजे काय असणार आहेत? अल्काइल ग्रुप. अल्काइल ग्रुपमध्ये काय असतात? कार्बन असतात. हाच मी RCOH थोडासा असा रिप्रेझेंट करतो, RCH2C डबल बॉन्ड OOH. ओके, तर हा काय आहे? कार्बोक्सिलिक ॲसिड हा फंक्शनल ग्रुप झाला. फंक्शनल ग्रुपला लागूनचा असणारा कार्बन म्हणजे कोणता कार्बन असतो? अल्फा कार्बन. आता या अल्फा कार्बनला जर अमिनो ग्रुप अटॅच असेल, अमिनो ग्रुप म्हणजे कोणता? NH2 ग्रुप अटॅच असेल, तर हा झाला अल्फा अमिनो ॲसिड. हा काय तयार झाला? अल्फा अमिनो ॲसिड. मग आता बघ, जर समजा हा अल्फा अमिनो ॲसिड घेतलात, RCHNH2, दॅट अल्फा अमिनो ॲसिड विच ऑन ट्रीटमेंट विथ दॅट ऑफ द BaOH, बेरियम हायड्रोक्साईडचे तुम्ही काय केलात? त्याच्यासोबत ट्रीटमेंट केलात. तर आता बघा, BaOH मी थोडंसं असं लिहितो, BaOH. ओके, तर आता बघा, हा RCHNH2 आणि हा जो काय हायड्रोजन असेल, हा हायड्रोजन जर समजा या कार्बनला ॲड झाला, तर यांच्यापासून काय तयार होणार? RCH2NH2. RCH2NH2 इट इज नथिंग बट द प्रायमरी अमाइन. RCH2NH2 म्हणजे काय असणार आहे? प्रायमरी अमाइन. मग आता ज्या वेळेला हा हायड्रोजन या कार्बनला ॲड होणार आहे, त्यावेळेला आता ऑलरेडी या कार्बनला 4 बॉन्ड आहेत. ज्यावेळेला हा हायड्रोजन ॲड होणार त्यावेळेला किती बॉन्ड होणार? 5 बॉन्ड होणार. मग 5 बॉन्ड काय कार्बन तयार करणार नाही, म्हणजे हा काय होणार? बॉन्ड ह्या कार्बनवरती शिफ्ट होणार. हा कार्बनवरती शिफ्ट झाला की हा COH मधला हा CO2 रिमूव्ह आउट होईल इथून. हा CO2 आणि हा BaO, CO2 आणि हा BaO यांच्यापासून काय तयार होणार आहे? बघा, BaCO3. हा BaO आणि हा CO2 यांच्यापासून काय तयार होईल? BaCO3. त्यानंतर इथं काय राहिला? हा हायड्रोजन आणि हा OH. हायड्रोजन आणि हा OH यांच्यापासून काय तयार होणार? H2O तयार होणार. म्हणजेच बघा, वेन देर इज अ अल्फा अमिनो ॲसिड, काय घेतलं तुम्ही? अल्फा अमिनो ॲसिड घेतला. दिस इज अन अल्फा अमिनो ॲसिड. हा काय आहे? अल्फा amino acid. That alpha amino acid which on treatment with BaOH twice, it should be gives you primary amine BaCO3 and water molecule. Suppose you have to take there is one example like CH3 CHNH2 COOH. ओके, आता याचं नाव काय होणार आहे? बघा, 1 2 3 3 कार्बन असल्यानंतर कार्बोक्सिलिक ॲसिड कोणता होणार आहे? प्रोपॅनोइक ॲसिड होणार. ओके, प्रोपॅनोइक ॲसिड मधल्या सेकंड कार्बनला कोणता ग्रुप अटॅच आहे? अमिनो ग्रुप अटॅच आहे. सो दॅट शुड बी द 2 अमिनो प्रोपॅनोइक ॲसिड. काय तयार झाला? 2 अमिनो प्रोपॅनोइक ॲसिड. दॅट शुड बी ट्रीटेड विथ दॅट ऑफ द BaOH ट्वाइस. त्याची ट्रीटमेंट तुम्ही कशासोबत केलेली असेल? BaOH ट्वाइस सोबत केलेली असेल. तर बघा, 2 अमिनो प्रोपॅनिक ॲसिड ट्रीटेड विथ दॅट ऑफ द BaOH ट्वाइस. BaOH ट्वाइस सोबत ट्रीट केला तर यांच्यापासून काय तयार होणार? CH3 CH2NH2. CH3 इथं काय होणार? मगाशी दाखवल्याप्रमाणे CH2, इथं काय होणार? NH2. इट इज नथिंग बट द इथाइल अमाइन. हा म्हणजेच काय असणार आहे? इथाइल अमाइन. प्लस यांच्यापासून पुन्हा काय तयार होणार? BaCO3 प्लस H2O. म्हणजेच बघा, तुम्ही काय घेतला? 2 अमिनो प्रोपॅनिक ॲसिड विच ऑन ट्रीटमेंट विथ दॅट ऑफ द BaOH ट्वाइस, दॅट शुड बी गिव्स यू इथाइल अमाइन BaCO3 अँड वॉटर मॉलिक्युल हाऊ टू ऑब्टेन. ओके, आता यालाच जर समजा तुम्ही आणखीन एक नाव बघायचं झालं तर दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज अन ॲलॅनिन. त्यालाच काय म्हणलं जातं? ॲलॅनिन असं म्हणलं जातं. जर सपोज करा तुम्ही सेकंड एक्झाम्पल याच्यातलं घेतलात, कन्सिडर HCHNH2 COOH, दॅट शुड बी ट्रीटेड विथ दॅट ऑफ द BaOH ट्वाइस. त्याची ट्रीटमेंट जर समजा BaOH ट्वाइस सोबत केलात तर काय होणार? बघा,
दॅट 1 2 कार्बन असल्यानंतर त्याचं नाव काय होणार, ॲस्टिक ॲसिड होणार आहे. पुन्हा सेकंड कार्बनला अमिनो ग्रुप, सो दॅट शुड बी द 2 अमिनो ॲसिटिक ॲसिड, 2 अमिनो ॲसिटिक ॲसिड, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज अन ग्लायसिन. त्यालाच काय म्हणलं जातं, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज अन ग्लायसिन. दॅट 2 अमिनो ॲसिटिक ॲसिड ट्रीटेड विथ दॅट ऑफ द BaOH टॉईस. मग यांच्यापासून तुम्हाला काय मिळणार आहे बघा. आता इथं काय होणार, CH हा H, CH2 झाला, एक हायड्रोजन पुन्हा ॲड झाला, म्हणजे इथं तयार झाला CH3NH2 प्लस BaCO3 प्लस H2O. इट इज नथिंग बट देर इज अन मिथिल अमाइन. हा म्हणजे काय असणार आहे, मिथिल अमाइन. सो दिस इज अबाउट द डिकार्बोक्झिलेशन ऑफ द अल्फा अमिनो ॲसिड. हे डिकार्बोक्झिलेशन ऑफ अल्फा अमिनो ॲसिड असणार आहे. Take the screenshot for that. This is the second example. Okay, take screenshot for that. Now next preparation method, there is a by reaction of Grignard reagent and chloramine. Okay, आता बघा, firstly what is the meaning of the Grignard reagent? Grignard reagent means RMGX. आपण HDA मध्ये ऑलरेडी स्टडी केलं आहे ग्रिग्नार्ड रिएजंट. दिस इज कॉल्ड एज अन ग्रिग्नार्ड रिएजंट. याला काय म्हणतो आपण, ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणतो. दॅट ग्रिग्नार्ड रिएजंट ट्रीटेड विथ दॅट ऑफ द क्लोरॅमाइन. आता अमाइन म्हणजे काय सांगता, NH2. त्याला जर समजा क्लोरीन अटॅच असेल देन इट इज कॉल्ड एज अन क्लोरॅमाइन. याला काय म्हणायचं, क्लोरॅमाइन. वेन देर इज अन ग्रिग्नार्ड रिएजंट अँड क्लोरॅमाइन आर हीटेड विथ इच अदर. जर समजा हे एकमेकांच्या सोबत काय केलात, हीट केलात. ग्रिग्नार्ड रिएजंट अँड क्लोरॅमाइन आर हीटेड विथ इच अदर. फ्रॉम दॅट देर इज अन MgX अँड Cl. दिस शुड बी रिमूव्ड आउट अँड यू हॅव टू ऑब्टेन RNH2. म्हणजेच बघा इथं तुम्हाला काय मिळणार, RNH2 प्लस MgXCl. ओके, जर समजा तुम्ही आता इथं ॲरोमॅटिक ग्रिग्नार्ड रिएजंट घेतलात, ArMgX, दॅट शुड बी ट्रीटेड विथ दॅट ऑफ द क्लोरॅमाइन. त्याची ट्रीटमेंट जर समजा तुम्ही कसोबत केलात, क्लोरॅमाइन सोबत केलात, इट इज ऑल्सो देर इज अन अ ग्रिग्नार्ड रिएजंट अँड इट इज ऑल्सो देर इज अन अ क्लोरॅमाइन. ओके, विच ऑन हीटिंग, जर समजा त्याच्यावरती तुम्ही हीट केलात तर पुन्हा काय होणार, हा MgXCl दॅट शुड बी रिमूव्ड आउट अँड यू हॅव टू ऑब्टेन देर इज अन ArNH2 plus MgXCl. इट इज अन ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन. हा काय असणार आहे, ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन अँड इट इज अन ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन. हा काय आहे, ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन आहे आणि हा काय आहे, ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन. बघा, ग्रिग्नार्ड रिएजंट when treated with that of the chloramine which on heating it should be gives you aliphatic primary amine and MgXCl. Further, aromatic Grignard reagent treated with chloramine that should be gives you the aromatic primary amine and MgXCl. याच्यावरून तुम्हाला काय लक्षात येतं की या रिॲक्शनच्या द्वारे तुम्हाला ॲलिफॅटिक ॲज वेल ॲज ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन्स प्रिपेअर करता येतात. जर समजा तुम्ही एक्झाम्पल घेतलात, लाईक कन्सिडर एक्झाम्पल CH3MgCl. काय एक्झाम्पल घेतला, CH3MgCl, दॅट इज द मिथाइल मॅग्नेशियम क्लोराईड. हा म्हणजे काय असणार आहे, मिथाइल मॅग्नेशियम क्लोराईड. दॅट मिथाइल मॅग्नेशियम क्लोराईड विच ऑन ट्रीटमेंट विथ दॅट ऑफ द क्लोरॅमाइन. त्याची ट्रीटमेंट तुम्ही कसोबत केलात, क्लोरॅमाइन सोबत केलात, तर हा MgCl2 काय होणार, निघून जाणार आणि मिळत्या वेळी तुम्हाला काय मिळणार, CH3NH2 प्लस MgCl2. CH3NH2 इट इज नथिंग बट मिथाइल अमाइन. ओके, जर समजा तुम्ही आता इथं त्याच्याऐवजी ॲरोमॅटिक रिंग घेतलात, सपोज बेन्झिन रिंग टू दॅट MgCl इज अटॅच्ड. ओके, हा म्हणजे काय असणार आहे, फिनिल मॅग्नेशियम क्लोराईड. हा काय असणार आहे, फिनिल मॅग्नेशियम क्लोराईड इज ट्रीटेड विथ दॅट ऑफ द क्लोरॅमाइन विच ऑन हीटिंग. त्याला परत हीटिंग केलात तर काय होणार आहे, पुन्हा हा MgCl2 काय होणार, निघून जाणार आणि काय मिळणार तुम्हाला, बेन्झिन रिंग टू दॅट NH2 ग्रुप इज अटॅच्ड प्लस देर इज अन MgCl2. तुम्ही इथं हॅलोजन कोणताही घेऊ शकता, दॅट इट इज नथिंग बट द ॲनिलीन. हा म्हणजे काय असणार आहे, ॲनिलीन.
सो दिस इज अबाउट द रिॲक्शन बिटवीन द ग्रिग्नार्ड एजंट अँड क्लोरामाइन. यांच्यापासून आपण अशा पद्धतीनं प्रायमरी अमाइन प्रिपेअर करू शकतो. सो टेक द स्क्रीनशॉट फॉर दॅट. After that, next preparation method from benzene. Now see, when there is a benzene is treated with, आता बेन्झीन म्हणजेच काय असणार आहे बघा, फिनिल रिंग टू दॅट हायड्रोजन इज अटॅच्ड. बेन्झीन इज ट्रीटेड विथ दॅट ऑफ द हायड्रोक्झिल अमाइन. बेन्झीनची ट्रीटमेंट तुम्ही कशासोबत केलात, हायड्रोक्झिल अमाइन सोबत केलात. दिस इज अन हायड्रोक्झिल अमाइन अँड बेन्झीन. व्हेन benzene is treated with that of the hydroxyl amine, then this hydrogen and this OH water molecule should be removed out, and you have to obtain there is a benzene ring to that NH2 group plus H2O. Benzene ring to that NH2 group is attached. It is nothing but the aniline you have to obtain. म्हणजे from benzene you have to obtain there is an aromatic amines. So this one preparation method. So remaining preparation methods we will see into that of the next video lecture. Thank you.